तर राज्यामध्ये सध्या पाऊस पाण्याची परिस्थिती काय आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर रायगड रत्नागिरी पुण्यातील घाट परिसराला ऑरेंज अलर्ट, पुढील 24 तासात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। पुणे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यात येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित, मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू। भीमाशंकर जवळील कोंडवळ धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुसळधार पावसामुळे सह्याद्रीमध्ये सर्वत्र हिरवळ। जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू, 50 मीटरनं दरवाजे उघडले, शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा। बीडच्या आष्टीत पावसाची दडी, बळीराजाचे आभाळाकडे डोळे, आष्टीत सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यानं पेरणीपूर्व, मात्र आता पावसाची प्रतीक्षा। चंद्रपूरमध्ये पाऊस लांबल्यानं केवळ 49,000 हेक्टरवर पेरण्या, मृग नक्षत्रामध्ये पाऊस लांबल्यानं पेरणा खोळंबल्या, जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरला, कोल्हापूरमधील राऊतवाडी धबधब्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला, इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवले। पालघरच्या विरारमध्ये खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहपणा समोर, परतीच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढले।